पुण्यातील राजकीय रणधुमाळी तीव्र होत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की पुणे, मुंबई, नाशिक आणि नागपूर या प्रमुख शहरांमध्ये जनतेचे मन पूर्णपणे महायुतीच्या बाजूने आहे। लोकांची मतं देण्याची मानसिकता बदलणार नाही असा त्यांचा ठाम दावा आहे। युतीच्या मुद्द्यावर फडणवीस म्हणाले, आम्ही मैत्रीपूर्ण लढत करणार आहोत। कोणावरही वैयक्तिक टीका किंवा हल्ले नाहीत। पण अजित पवार यांनी मैत्रीपूर्ण लढतीचे वचन पाळले नाही। विरोधकांच्या चर्चा आणि आरोपांकडे दुर्लक्ष करत फडणवीस म्हणाले, विरोधक काय बोलतात यापेक्षा जनतेचा निर्णय आणि त्यांचे मत सर्वोच्च आहे, त्याला मान्यता द्यायला हवी। उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करताना फडणवीस म्हणाले, मतचोरीचा इतिहास उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहे। नगरसेवक चोरण्याची प्रवृत्तीही त्यांच्याकडे आहे। राज ठाकरे यांच्या उमेदवारांच्या यादीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, ती यादी 15-16 जानेवारीपर्यंत अपेक्षित आहे, पण शेवटी जनतेच्या निर्णयाला सर्वोच्च महत्त्व आहे। मी राज ठाकरेंना एवढंच सांगतो, काल मी पुराव्यासहित कशी हिंदी सक्ती उद्धव ठाकरेंनी आणली आणि 2 वेळा त्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय केला हे दाखवलेलं आहे। राजसाहेब, आता तुमचं बंधूंशी पटायला लागलेलं आहे, त्यामुळे माझ्याशी बोलायच्या ऐवजी हे बंधूंशी बोललं पाहिजे। आपल्या भाषेवर संकट आणणारे तुमचे बंधू आहेत आणि त्यांच्यासोबत तुम्ही युती करतात। त्यामुळे मला असं वाटतं, मी बसवलेला का उठवलेला, मी झोपलेला का जागा, यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेने 3 वेळा मला मुख्यमंत्री बनवलं, 2 वेळा माझ्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमत आम्हाला दिलं। त्याच्यामुळे मला असं वाटतं की जनता कोणाच्या बाजूने आहे हे त्या निवडणुकीतनं कळलेलं आहे। पण ठीक आहे, आता राजसाहेबांना मी बसवलेला वाटत असलो तर काही हरकत नाही।